अधिवेशन संपताच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची अजितदादांनी घेतली भेट. मास्टरमाइंड कोणी असो सोडणार नाही अजित पवारांचं आश्वासन. तर अजितदादांसमोर सरपंचांच्या मुलीला अश्रू अनावर. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अजित पवारांसमोर गावकऱ्यांच्या घोषणा. अजितदादांच्या भेटीनंतर गावकरी आक्रमक. शरद पवारांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय देशमुख यांची पवारांसमोर मागणी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा. सरकारने या प्रकरणाच्या खोलात जावं तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मस्साजोगमध्ये शरद पवार आक्रमक. वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड. खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप. मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवरती कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. राज्यात पीक विमा योजनेमध्ये घोटाळ्याचा आरोप. परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता धसांचा धनंजय मुंडेंवरती निशाणा. राज्यातल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी होणार. सुरेश धसांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. शिवसेना संपवण्यास आदित्य ठाकरे कारणीभूत. त्यांना काँग्रेससोबत जायचं होतं, दीपक केसरकरांचा गंभीर आरोप. माजी शालेय मंत्र्यांची चौकशी करा. आदित्य ठाकरेंचा केसरकरांवरती निशाणा. शालेय गणवेशात केसरकरांनी मलाई खाल्ली, आदित्य ठाकरेंचा आरोप. सरपंच देशमुख हत्या प्रकरण लोकसभेत मांडलं. आरोपींच्या पाठीशी कोण हे जनतेला कळलं पाहिजे. देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंकेंची मागणी. भरधाव ट्रक कारवरती उलटल्याने भीषण अपघात. सांगली महामार्गावरती झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू.